वरळीमधून दक्षिण मुंबईतनं ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजय झालेत. मात्र दक्षिण मुंबईतल्या वरळी आदित्य ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघामधून सावंतांना कमी मतं पडली आहेत. वरळीतल्या अनेक वॉर्डांमध्ये अरविंद सावंत यांना यामिनी जाधवांपेक्षा कमी मतं पडली आहेत. त्यामुळे सावंत यांचा विजय झाला असला तरी ठाकरे गटाचं टेन्शन सुद्धा वाढलंय. कारण या मतदारसंघामध्ये भाजपतर्फे मतदारांचे आभार व्यक्त करणारं एक बॅनर लावण्यात आलेलं आहे. ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रकार असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. बॅनर आपण बघतोय, हा बॅनर जो आहे तो सध्या भाजपने लावलेला आहे आणि वरळी येथे हा बॅनर खरं तर लावण्यात आलेला आहे. आपण बघतोय की वरळीकरांचे लाख लाख आभार जे आहेत ते बीजेपीने या ठिकाणी व्यक्त केलेले बघायला मिळतात. लोकसभा निवडणुकीमध्ये याच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून विरोधी पक्ष असलेल्या महायुतीला मोठ्या प्रमाणात मतं पडलेली आहेत. विधानसभेमध्ये या ठिकाणी याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी खरं तर बीजेपी लढणार असल्याचं देखील सूचक वक्तव्य जी आहे ती या बॅनरच्या माध्यमातून केलेली बघायला मिळत आहेत. त्यामुळे आता वरळी हा गड जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राहील की नाही या संदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॅमेरापासून अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.